नित्य स्वामी दर्शन 2 सप्टेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. अनुभव असा आहे की ह्या पायऱ्यासारख्या चंचल मनाला आवर घालता येत नाही, कारण या चंचल मनाला स्थिर राहायचे ठाऊकच नाही. भोगात लडबडून जायची त्याला सवय लागलेली असते की या मनाला काबूत ठेवणे सर्वसामान्य माणसाला अशक्य होऊन बसते. एकतर मोहाची कारंजी सतत उसळी मारीत असतात आणि पाणी जसे उताराकडे धावत सुटते तसे हे मन तऱ्हेतऱ्हेच्या भोगांकडे वायू वेगाने धावत सुटते. सर्वसामान्य माणसाचे मन प्रपंचात घोटाळत राहते आणि मर्त्य सुखदुःखांना वेटोळे घालून बसते. याचा दृश्य परिणाम असा होतो की मन अस्वस्थ राहते, त्याची तगमग कधी थांबतच नाही. तुकाराम महाराज या तळमळणाऱ्या मनाविषयी म्हणतात की अस्वस्थ मन साधनेला अडथळा आणतो. सदा तळमळ चित्ताची हे हळहळ. प्रापंचिक कटकटीने पोळलेले हे मन प्रत्येक क्षणी तळमळत राहते. चित्तामध्ये जोपर्यंत प्रपंच आहे तोपर्यंत मन तळमळतच राहणार. स्वामी समर्थांची नामाकडे मन वळवले नाही तर ही अस्वस्थता कधीच थांबणार नाही. अस्वस्थ मनाने केलेला प्रपंच सुखदायी होणार कसा? मन स्वामी नामात गुंतलेले असेल तर प्रपंच सुंदर होतो. हे मानवी आयुष्याचे रहस्य आहे. स्वामींच्या सानिध्यात केवळ प्रसन्नतेची कारंजी उसळी मारतात, कारण मन प्रसन्न असते. हे मन प्रसन्न होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामींचे नित्यस्मरण आणि स्वामींच्या अद्भुत चरित्राचे चिंतन. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, मनाला सतत शुद्ध ठेवायचे असेल, पवित्र ठेवायचे असेल तर त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात स्वामींच्या पादुकांची स्थापना करायची. म्हटले तर अतिशय सहज साध्य गोष्ट आहे. स्वामींच्या पादुका हृदयाच्या गाभाऱ्यात स्थापन करायच्या असतील तर आपल्या भक्तिमाथा स्वामींच्या चरणांशी रत व्हावा लागतो, तरच स्वामींच्या पादुका आपल्या हृदयात स्थानापन्न होतात. याचा अर्थ असा की आपले मन आणि अवघे अस्तित्व स्वामींच्या स्मरणात सदैव दंग ठेवावे, तरच हा सुंदर सोहळा प्रत्यक्षात घडतो, अन्यथा नाही. हा शब्दांचा खेळ नाही, तर हा अनुभवाचा भाग होणे मात्र आवश्यक आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.